उल्हासनगरमधील प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजप उमेदवार धनंजय बोराडे यांनी लावलेला भाजपचा झेंडा जाळण्यात आलेला आहे। याबाबत भाजप कार्यकर्ते जय शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून 2 इसमांना अटक करण्यात आली आहे। अटक इसमांमध्ये भाजपचा माजी मंडळ अध्यक्ष कमल पंजाबी आणि भारत अहुजा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि याबाबत पोलीस आता अधिक तपास सुद्धा करीत आहेत। आज अभी ऐसा पूरा जला हुआ नीचे चिपका हुआ था। कितने बजे का टाइम है? ये सुबह 7:15 बजे में बच्चे लोग को लेके निकली ना स्कूल, तो वैसे ही पड़ा था। जला हुआ था गैस? हाँ हाँ, वैसा जलाएला है, नीचे चिपका हुआ था। सकाळी समजलं मला की सकाळी साधारणतः 8:30-9च्या दरम्यान इथं भाजपची भारतीय जनता पार्टीची त्या ठिकाणी लावलेली पट्टी म्हणजे ज्यावर निशाणे आहे ते खाली पडलेले आणि अर्धवट जाळलेले मी स्वतः व्हिजिट केली, पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस तिथे त्या ठिकाणी गेले आणि मी स्वतः गेलो होतो, पाहिलं। त्यानंतर तिथून पोलीस स्टेशनला आलो। पोलीस स्टेशनला स्थानिक आमचे मंडळ अध्यक्ष होते बरोबर, जय शर्मा आणि अरुण शेट्टी तिथल्या पक्ष कार्यालय सांभाळतात। त्यांनी रितसर अज्ञात इस्मांविरुद्ध, कारण त्यावेळेस काहीच माहित नव्हतं, अजून माहित नव्हतं की कोणी जाळलेलं आहे, पण अज्ञात इस्माविरुद्ध तक्रार दाखल केली साधारणतः दुपारी 12 वाजता आणि त्यानुसार पोलिसांची कारवाई चालू आहे। हे नैराश्यातून आणि हारण्याच्या भीतीनं हे केलेलं काम आहे। एक घाणेरडी प्रवृत्ती, म्हणजे लढाई समोरासमोर लढायची अशी अशा प्रकारचं पोपुटेपणा करणं हे नाही, बरोबर नाही आणि म्हणून हे निराशेतून आणि हार होईल या भीतीने केलेली कृत्य आहे। माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क